आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। लाडक्या बहिणींनो सावधान, लाडक्या बहिणींच्या पैशावर मनी हॅकर्सनी मारला डल्ला। चणेरा तालुका रोहा येथील भयानक प्रकार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तिसऱ्या हप्त्याची एकूण आलेली रक्कम व पूर्वीची खात्यातील रक्कम यांच्यावर मनी हॅकर्सनी डल्ला मारल्याची घटना मौजे चणेरा तालुका रोहा जिल्हा रायगड येथे घडल्याने सर्व महिलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये खात्यात जमा झाले आणि दुपारच्या वेळेस मोबाईल क्रमांक 8962498848 या नंबरवरून सौ वैशाली तेवर राहणार चणेरा यांना तुमच्या मिस्टरांचे पगाराचे पैसे मी पाठवते असं सांगितलं व पैसे जमा केल्याचा टेक्स्ट मेसेज पाठवला। टेक्स्ट मेसेज सुद्धा हुबेहूब पैसे जमा झाल्याचाच होता। थोड्या वेळाने पुन्हा त्याच नंबरवरून कॉल आला आणि सांगितले की 12,000 ऐवजी 20,000 तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत, त्यामुळे उर्वरित 8,000 रुपये तुम्ही आम्हाला परत करा। आणि इथेच सौ वैशाली तेवर ह्या फसल्या। त्यांनी मेसेज न बघता अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही याची शहानिशा न करता त्यांच्या फोन पे अकाउंटवरून पैसे सदर व्यक्तीच्या अकाउंटमध्ये देऊ केले। यानंतर जेव्हा पैसे अकाउंटमध्ये जमा न करता उलट अकाउंटमधूनच खोटं बोलून पैसे घेतले गेले हा प्रकार जेव्हा समजला त्यावेळेस त्यांनी पोलीस पाटील चणेरा श्री गिरीश विचारे यांच्याशी संपर्क साधला। गिरीश विचारे यांच्या सतर्कतेमुळे बीट हवालदार शीत यांच्याशी संपर्क साधून सदर तक्रार ही 1930 या पोलीस हेल्पलाईनवर नोंदवण्यास सांगितली व त्यानंतर तत्काळ गुन्हा नोंदवला गेला। सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला। ही घटना कशी घडली ती सौ वैशाली तेवर राहणार चणेरा व पोलीस पाटील श्री गिरीश विचारे यांच्याकडून जाणून घेऊया। काल काय प्रकार झाला? काल ॲक्च्युली मी घरात असताना मला 3 वाजता कॉल आला। माझे मिस्टर ॲक्च्युली असतात मुंबईला आणि ते कोणाच्या ना कोणाच्या तरी अकाउंटवरून पैसे टाकतात। तर काल एक लेडीजने मला 3 वाजता कॉल केला आणि सांगितला की तुमचे मिस्टरांचा पैसे 12,000 रुपये तुमच्या अकाउंटला येतील, तुम्ही फोन चालूच ठेवा। मला एक टेक्स्ट मेसेज आला 10,000चा, तर तो मी मेसेज फक्त बघितला, गुगल पे वगैरे काय बघितलंच नाही। नंतर मग मी बघितलं की हां 10,000चा मेसेज आलेला आहे मॅडम, ठीक आहे तुम्हाला मी 2,000 रुपये परत पाठवते। तो 2,000 रुपये न पाठवता मला 20,000चा टेक्स्ट मेसेज आला। टोटल माझ्याकडे झाले 30,000 रुपये। 18,000 रुपये आपल्याला रिटर्न करायचे होते त्यांचे। मग त्यांनी मला चालूच ह्याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही फोनपे ऑन करा आणि ह्याच नंबरवरती तुम्ही आम्हाला वरची अमाऊंट टाका। मी जेव्हा पहिले 7,000 रुपये टाकले तर माझ्याकडून ते गेले नाही, म्हणून मी स्टार्टिंगला 1,000 रुपये टाकले, नंतर 3 वेळा 2,000 रुपये टाकले, लास्टला 500 रुपये टाकले। आता परत मला त्यांना द्यायचे आहेत 10,500 रुपये। माझी एक फ्रेंड आहे, तिच्या इथे मी गेले आणि तिला मी सांगितलं मी तुझ्या अकाउंटवर 10,000 रुपये टाकते, तू त्या व्यक्तीला रिटर्न कर म्हणून। जेव्हा समजलं, तिने माझा मोबाईल चेक केला की तुझ्या अकाउंटला पैसेच नाही राहिलेत, त्या टायमाला मला माहिती पडलं की समोरच्या व्यक्तीने मला फसवलं आहे म्हणून। आता ह्याच्यापुढे आपण काय करायचं आहे? मी हा नंबर तर घेतला, कॉल केला रिटर्न। त्याच्यानंतर मग मी घाबरून चणेरचे आमचे पोलीस पाटील गिरीश विचारे त्यांच्या इथे गेली। त्यांनी आमचे चणेरमधले महेंद्र शीत बीट अंमलदार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। त्यांनी आम्हाला सांगितलं की 1930वर तुम्ही कॉल करा। मग तिथे आम्ही ती कंप्लेंट नोंद केलेली आहे रात्री। त्यावेळेस माझ्या अकाउंटला लाडक्या बहिणीचे 4,500 रुपये आलेले आणि हे बँक हॅकरने माझ्या अकाउंटवर डल्ला मारलेला आहे। तर मी तुम्हाला विनंती करते पोलिसांना की मला काय ते योग्य न्याय तुम्ही द्या।
लेडीजला मी फक्त एवढीच रिक्वेस्ट करते की जर तुमच्यापर्यंत ही अशी कुठली घटना झाली तर प्रत्येक गावातून जे पोलीस पाटील आहेत त्यांना तुम्ही ही गोष्ट सांगा, म्हणजे पुढे काय ना काहीतरी याला करता येईल. रायगड स्वाभिमानकडून नागरिकांना सूचित करण्यात येते की अशी फसवणूक कुणाची झाली असल्यास त्याने घाबरून न जाता किंवा न लाजता 1930 या हेल्पलाईन वरती तक्रार नोंदवावी. त्याचबरोबर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आधार कार्ड नंबर, OTP तसेच पैसे हे देताना त्या व्यक्तीची खातरजमा करावी. त्यामुळे भविष्यात असे प्रकार टाळता येतील. रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, चणेरा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.